कबड्डी कबड्डी कबड्डी, थोड़ी लपक झपक थोड़ी लचक लचक, आया मटक मटक मैंने दिया पटक, अरे ले पंगा पटक दिया पटक दिया पटक दिया, ले पंगा 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 ले। चल कपट कपट दिल धड़क धड़क, थोड़ी लड़क झड़क मैंने लिया हड़क, अरे ले पंगा 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 पंगा, ले पंगा 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 ले पंगा। कबड्डी लाल मेरा मुच्छा लाल लाल से पकड़ी पटकी पटकी हुई घुसुर घुसुर, चला इधर उधर मैंने खींची टांग, वो गया पसर, अरे पसर गया पसर गया पसर गया पसर गया पसर गया, पंगा पंगा ले पंगा ले। महाराष्ट्राने ब गटातील शेवटच्या साखळी सामन्यात दिल्लीचा प्रतिकार 43-30 असा मोडून काढत बादफेरी गाठली। क्षणाक्षणाला काळजाचा ठोका चुकवणाऱ्या या सामन्यात अखेर महाराष्ट्रानं बाजी मारली। सुरुवातीला गुण घेत दिल्लीनं आपला इरादा स्पष्ट केला, पण महाराष्ट्रानं त्याला प्रत्युत्तर देत 14व्या मिनिटाला पहिला लोण देत 14-9 अशी आघाडी घेतली। पहिल्या सत्रात 23-12 अशी महाराष्ट्राकडे आघाडी होती। दुसऱ्या सत्रात पहिल्याच चढाईत दिल्लीच्या खेळाडूची पकड करत आपली आघाडी 26-13 अशी वाढवली। त्यानंतर दिल्लीने आपला आक्रमण आणखी धारदार करत महाराष्ट्रावर पहिला लोण देत ही आघाडी 24-28 अशी कमी केली। शेवटी दिल्लीने आणखी काही गुण घेत आघाडी 2 गुणांवर आणली। त्यावेळी महाराष्ट्राचे 3 खेळाडू मैदानात शिल्लक होते। अशा वेळी आदित्य शिंदेने अव्वल पकड करत महाराष्ट्राच्या आशा पुन्हा वाढवल्या। शेवटी सौरभ राऊतने दिल्लीचे शिल्लकी 3 गडी टिपत दिल्लीवर लोण दिला आणि पंचांनी सामना संपल्याची शिट्टी वाजवली। या विजयाने नगरच्या क्रीडा रसिकांनी सुटकेचा श्वास घेतला। महाराष्ट्राकडून आदित्य शिंदे, आकाश शिंदे, संकेत सावंत, हर्ष लाड यांचा या विजयात महत्त्वाचा खेळ केला। दिल्लीकडून सुरिंदर, विनीत माळी, गौरव यांनी शेवटच्या क्षणापर्यंत शर्थीची लढत दिली। पाहण्यासाठी अतिशय ही सुवर्ण संधी आहे आणि निश्चितच टीव्ही चॅनलवरून कित्येक 40 ते 50 देशात याचं प्रक्षेपण देखील सुरू आहे आणि 250 प्रो कबड्डीचे खेळाडू देखील या ठिकाणी सहभागी झालेले आहेत। आणि मी अशा वेळेस आपल्यामध्ये पोहोचलो आहे की महाराष्ट्राची टीम विरुद्ध दिल्लीची टीम, दिल्ली विरुद्ध महाराष्ट्र अशी लढाई होणार आहे। आपली चेहरा पाहून निश्चित स्वरूपामध्ये अतिशय मला देखील आनंद झालेला आहे। अशा एका चांगल्या स्पर्धेचं आयोजन आपल्या फेडरेशनने केलेलं आहे आणि कधी नव्हे ते आपल्या जिल्हावासियांना, हा तरुणांना हा नेत्रदीपक सोहळा आपल्याला पाहता येतोय। निश्चितच आपल्या सर्वांना मी मनापासून शुभेच्छा देईल आणि अशा चांगल्या स्पर्धा आयोजित केल्याबद्दल प्राध्यापक शशिकांत गाडे सर आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, धन्यवाद देतो। मला वाटतं वाडिया पार्क मध्ये नॅशनल लेवलच्या कदाचित पहिल्यांदाच या स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत। महाराष्ट्रावरच्या अनेक वेळा झाल्या असतील, पण 27 वर्षांनंतर नगरमध्ये या स्पर्धा आपल्यासाठी त्यांनी देशभरातून खेचून आणलेल्या आहेत। त्यामुळे जास्त वेळ बोलणं योग्य होणार नाही। तुम्हाला, मला आणि सर्वांना महाराष्ट्राची आणि दिल्लीची लढाई पाहायची आहे। त्यामुळे मी आमच्या जिल्ह्यामध्ये आलेल्या संपूर्ण राज्यभरातील टीम, त्यांची सर्व मॅनेजमेंट, रेफरी सर्वांचं मनापासून स्वागत करतो, धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा या फेडरेशनचे चांगल्या पद्धतीने आयोजन केलं त्याबद्दल त्यांना शुभेच्छा देतो। पृथ्वी आणि पाणी ठेवा साफ, नाहीतर पुढची पिढी तुम्हाला करणार नाही माफ। जल है तो कल है। नगर संघर्ष न्यूज आपल्याला विनंती करत आहे, पाणी जपून वापरा। जिल्ह्यातल्या महत्त्वाच्या बातम्या जाणून घेण्यासाठी आजच आपल्या आवडत्या नगर संघर्ष न्यूज सबस्क्राइब करा व त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा व इंस्टाग्राम व शेअर चॅटला फॉलो करा।